शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे भक्तिमय स्वागत अरोली भांडेवाडी परिसरात करण्यात आले। टाळ मृदुंगाच्या निनाद, ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड नामघोष, गजानन महाराजांचा जयघोष आणि भजनांच्या माहेराने वातावरण मंगलमय आणि भक्तिमय झाले। पालखीने कांदामेडी मार्गे प्रवास करताना अंगावर उष्णता आणि वारा सहन करत दरमजल करत भक्तांचा उत्साहपूर्ण स्वागत स्वीकारला। पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। भागवत धर्माच्या पथकांचा गजर, शेकडो वारकरी आणि वारकऱ्यांच्या शिस्तबद्धतेमुळे परिसरात वातावरण भारावून गेले। चैतनेश्वर शिवपार्वती मंदिर येथे अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे कोदामेडीवरून पायीवारी गजानन संत महाराज यांची निमखेड्याला दरवर्षी जात असते। त्या अनुषंगाने आज आपल्या कोदामेडीवरून आज आपण इथं भांडेवाडीपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि जागोजागो पालखीचा चांगला स्वागत होत आहे आणि समस्त कोदामेडीवरून आलेले सर्व भाविक मंडळी आणि जशी ही पालखी समोर जाईल तसं प्रत्येक गावातून लोक समोर त्या पालखीमध्ये सहभाग घेत असतात आणि दरवर्षीप्रमाणे हा जो उपक्रम आपल्या येथील जे गजानन मंडळाचे सर्व जे कमिटीचे सर्व सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि या परिसराचे सर्व भक्तगणाच्या माध्यमातून हा दरवर्षी हा कार्यक्रम कसा सोहळा दरवर्षी पारंपरिकनुसार साजरा होत राहावं अशीच मी आजच्या या प्रसंगी सरपंच गोपाल गिरमळकर कोदामेंडी आज कोदामेंडी श्री संत गजानन महाराज पायी पालखी सोहळा याचे आयोजन करण्यात आलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही हे या पालखीचे 8वे वर्ष आहे आणि ही कोदामेंडीवरून निघालेली पालखी आज भांडेवाडी या गावामध्ये येऊन पोहोचली आहे। भांडेवाडी अधुरी या मार्गे वारसा या गजानन महाराज मंदिर देवस्थान इथे तिच्या विसावा होणार आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी या पालखीत सहभागी होऊन या पालखीचा आनंद घ्यावा व श्री संत गजानन महाराज यांच्या आशीर्वाद सर्वांनी घ्यावा। तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिल्हा नागपूर रामटेक शाखा यांच्या वतीने येथे भव्य असे पाणी वाटप महाप्रसादांचे आयोजन भांडेवाडी या गावामध्ये करण्यात आलेले आहे। नक्की बावनकुळे हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत। त्यांना श्री संत गजानन महाराज यांच्या आशीर्वाद लाभो अशी संत गजानन महाराज चरणी मी विनंती करतो आणि सर्वांना खूप शुभेच्छा देतो। जय गजानन। सता संताची स्मृती कळवी कमळापती या व्यक्तीप्रमाणे दरवर्षी 8 वर्षापासून कोदामेंडीपासून तारसा गजानन मंदिरमध्ये हा प्रवास नित्यनेमाने सातत्याने चालू आहे। सदैव सातत्याने गजा महाराजांच्या कृपेने चालू राहणारच, कारण संतांची कृपा असल्याशिवाय कोणीच काही करू शकत नाही। अनेक महाराजांच्या अमाप कृपा येथील सर्व ग्रामवासियांवर सातत्याने चालत येतं म्हणून हे कार्य अति प्रभाक्रमाने बढत या युक्तीप्रमाणे वाढत चाललेली आहे। कारण एक पाऊल जर त्या संतांच्या सानिध्यात चाललं, नाम घेता वाढ चाली यज्ञ पाऊला आणि पाऊला यज्ञाची आणि सर्वांनी या पालखीच्या सानिध्यात आनंद घेत आम्ही दरवर्षी महाराजांच्या सानिध्यात पालखी समवेत जात असतो। 10वा वर्ष 8वा वर्ष श्री संत गजानन महाराजाची पालखी कोदामेडी ते तारसा जात असते। तर आम्ही भांडेवाडीच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत सत्कार करून पालखीचे आणि भक्तांचे सर्व सत्कार केले जाते आणि महाप्रसादाचे वितरण या ठिकाणी दरवर्षी होतो। अशाच भाविक मंडळी गजानन महाराजाच्या पालखीत नेहमी सदैव जुळत राहो हीच आमची श्री संत गजानन महाराजांच्या अशी सेवा करण्याची संधी आम्हाला नेहमी लाभो हीच आम्ही गजानन चरणी प्रार्थना करतो। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता गौरी गणेश बोरकर, अरोली। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, नागपुर का भव्य शोरूम। अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।